सुंदर हिरवागार गाव, पक्ष्यांचा किलबिलाट, शेतात वायाने डुलणारी पिकं, एक गोड आजी, चांदीचे केस, नऊवारी साडी, हातात काठी, आपल्या शेतात जाते. आजी, अरे वा, माझा भोपळा किती मोठा झालाय. एक मोठा गोल, नारंगी भोपळा चमकत उभा. अचानक भोपळा हलतो. भोपळा, गोड आवाजात आजी, मला तोडू नकोस ना. आजी दचकते. भोपळा जादुई असतो. तो बोलू शकतो, गाणं गाऊ शकतो. गाणं, चल रे भोपळा टुनुक टुनुक. आजीसोबत करूया धम्माल मस्तक. आजीला त्याच्यावर प्रेम बसतं. ती त्याला नाव देते, टुनुक. गावाजवळच्या जंगलात लांडगा, कोल्हा आणि अस्वल राहतात. लांडगा, तो मोठा भोपळा खायला मिळाला तर काय मजा येईल. ते आजीच्या शेतावर डोळा ठेवतात. रात्री प्राणी शेतात येतात. टुनुक त्यांना पाहतो. टुनुक, आजी, आपण पळूया. तो गोल गोल फिरतो. आजी त्यावर बसते. चल रे भोपळा टुनुक टुनुक. दोघंही गोल गोल फिरत गावाबाहेर पळतात. जंगलात लांडगा विचारतो, अरे भोपळ्या, आजी कुठे आहे. टुनुक म्हणतो, आजी माझ्या आत आहे, पण आधी मला पकड. तो टुनुक टुनुक करत दूर निघून जातो. प्राणी एकमेकांवर आपटतात. अचानक मोठं वादळ येतं. आजी पडते. टुनुक रडतो, आजी उठना. तो जादू वापरतो. त्याच्यातून प्रकाश बाहेर येतो. वादळ शांत होतं. गावकरी येतात. ते पाहतात भोपळा जादुई आहे. गावकरी, आपण निसर्गाची कद्र करायला हवी. लांडगा आणि प्राणीही माफी मागतात. गावात सण साजरा होतो. टुनुक स्टेजवर गाणं गातो. चल रे भोपळा टुनुक टुनुक. मैत्रीमध्ये असते खूप सुख. आजी आनंदाने हसते. शेवटचा संदेश, निसर्गावर प्रेम करा. मैत्री सर्वात मोठी ताकद आहे. हुशारीने संकटावर मात करता येते. तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अजून छली स्टोरी घेऊन येऊ.